भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून त्यांच्या विचारांना मानणारे अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईतील काही तरुण देखील मशाल घेऊन दादर येथील चैत्यभूमीवर दाखल झाले। संविधान टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मशालच्या माध्यमातून या तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे। याचाच आढावा घेतला आहे आमच्या लोकशाहीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी चैत्यभूमी या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे जे तरुण मुलं आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी कुठेतरी मशाल घेऊन अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। काय भावना घेऊन आलाय ते अभिवादन करण्यासाठी? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59व्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही अभिवादन करतो बाबासाहेबांना। आज जे या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आज धोक्यात आहे, जे RSS आणि मनोवादी BJP सरकार बाबासाहेब आंबेडकर संविधान संपवण्याच्या दृष्टीनं वाटचाल आहे, जे संविधान आम्ही कदापिही खतम होऊ देणार नाही आणि हीच क्रांतीची ज्योत आम्ही आज भिवंडी ते दादर घेऊन आलेलो आहोत। तरी समाज आमचा अंधारात नसला तरी बाबासाहेबांनी आम्हाला उजेडातच आणून ठेवले, म्हणून आज आमचा समाज संघर्ष करणार। संविधान धोक्यात असेल तर समाज संविधानासाठी पण लढणार आणि हे आमच्या बाबासाहेबांनी कायद्यात नमूद केलेलं आहे आणि आमचा समाज लढणार। अत्याचार कुणाचा सहन नाही करणार। आज आमच्या समाजावर कितीतरी अत्याचार होईल, प्रेम प्रकरणामुळे आमच्या समाजातील माणसाला गोळ्या दगडांनी मारायले, पण बाबासाहेबांनी कायदा लिहिलाय, आम्ही लढणार आणि जिंकणार पण। 9 तरुण युवकांमध्ये एक ऊर्जा देतो की मशाल एक अशी चळवळीसाठी हे आहे की मशाल पेटवतो आम्ही, मशालचा एक उद्देश। पाहू शकता की बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कुठेतरी हे तरुण पिढी आहेत, मशाल घेऊन आलेले आहेत आणि दादर येथे दाखल झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।